तर मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आता आणखीनच गंभीर होत चाललाय। गेल्या 11 महिन्यात मराठवाड्यात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि आपलं जीवन संपवलंय। धक्कादायक बाब म्हणजे या 822 शेतकऱ्यांपैकी 314 प्रकरणं अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत। 55 प्रकरणं अपात्र ठरली आहेत। ही सगळी आकडेवारी नोव्हेंबर महिन्यातली आहे आणि आतापर्यंतची 11 महिन्यातली ही आकडेवारी आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातल्याच आहेत, अशी ही आकडेवारी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबत नाही। शेतकऱ्यांचे खूप प्रश्न म्हणजे एकतर निसर्ग बऱ्याच वेळा साथ देत नाही आणि निसर्गाने साथ नाही दिल्यावर शासनाने साथ द्यायची असते, ती कुठेतरी अपुरी आहे। त्यामुळं एक वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण होते आणि मग त्यातून आत्महत्येसारखे प्रकार हे होतात। काही दुर्दैवी गोष्ट आहे। एकतर शेतमालाला हमी भाव नाही, हमी भाव नाही म्हणण्यापेक्षा हमी भावात खरेदी नाही, आणि दुसरी गोष्ट निसर्गाचं जे संकट आहे। आता द्राक्षाचं सांगतो की द्राक्षाच्या म्हणजे माझ्या जिल्ह्यात विशेषतः सोलापूर ही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं द्राक्षाची जी काडीची जी ज्याला आपण गर्भधारणा म्हणतो ती व्हायला पाहिजे होती, ती झालीच नाही। त्यामुळं अतिशय अल्प उत्पन्न आणि भरपूर खर्च असतो द्राक्ष बाग जोपासायला, आणि असंही ते विषम प्रमाण झाल्यामुळे प्रचंड खर्च करून सुद्धा तो द्राक्ष बागायतदार शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत आहे। त्याला सुद्धा शासनाची मदत होण्याची मोठी गरज आहे। सर, काय सांगाल की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन नुकतंच आता आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वाढत्या आत्महत्या कसं बघतात? शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांची विविध समस्या असतील आणि त्यातनं सातत्याने निर्माण होणाऱ्या ह्या आत्महत्या एक तर वारंवार या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय। कर्जमाफी झाली, विना व्याज कर्ज देण्याच्या घोषणा झाल्या, परंतु याच्यातनं शेतकरी हा नेहमी वंचितच राहिलेला आहे। आम्ही शहरातली माणसं हे नेहमीच बघत आलो की शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पानं पुसली जात आहेत आणि त्यामुळे सरकारच्या बाबत शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि भविष्यात शेतकरी कदाचित या सगळ्यातनं जर रस्त्यावर उतरले तर शासनाला मात्र ती एक मुश्किल होऊन बसेल।